नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. न्यायालयातल्या दीर्घकाळ प्रलंबित खटल्यांबद्दल चिंता व्यक्त करतानाच न्यायाधीशांची मंजूर पदं लवकरात लवकर भरण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच संमत होईल, केंद्रीय वित्तमंत्र्यांना आशा. माहितीच्या अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं मंत्र्यांची जबाबदारी, केंद्रीय माहिती आयोग. उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवणाऱ्या उमेदवाराला 2 वर्ष कारावासाची शिक्षा देण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव. अपघातग्रस्तांना नवसंजीवनी मिळावी यासाठी मरणोत्तर अवयवदान करण्याचं नितीन गडकरी यांचं नागरिकांना आवाहन. आणि दुष्काळासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्यास कडक कारवाई करण्याचा एकनाथ खडसे यांचा इशारा. आणि आता सविस्तर वृत्त. न्यायालयातल्या दीर्घकाळ प्रलंबित खटल्यांबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायाधीशांची मंजूर पदं लवकरात लवकर भरावीत असं आवाहनही त्यांनी केलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते. प्रलंबित खटल्यांचा जलद गतीनं निपटारा व्हावा तसंच न्यायप्रक्रिया सर्वांना परवडणारी असावी अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली. देशाचे सरन्यायाधीश TS ठाकूर, केंद्रीय कायदा मंत्री DV सदानंद गौडा या कार्यक्रमाला उपस्थित होते. वस्तू आणि सेवा कर विधेयक तसंच दिवाळखोरी संदर्भातलं विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात संमत होईल अशी आशा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. ॲडव्हान्सिंग एशियाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी ते नवी दिल्लीत बोलत होते. अप्रत्यक्ष कराबाबत सुलभ धोरणासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक क्षेत्रावर भर देणारा विकास आम्हाला साधायचा आहे. ग्रामीण पायाभूत सोयीसुविधांवर आपल्या सरकारचा भर असल्याचंही जेटली म्हणाले. ब्राईट स्पॉट अर्थात उज्ज्वल किरण म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताची निवड केल्याबद्दल जेटली यांनी यावेळी आभार मानले. केंद्र आणि राज्यातले मंत्री हे सार्वजनिक अधिकारी असल्यामुळे माहितीचा अधिकार अधिनियमाअंतर्गत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देणं त्यांची जबाबदारी आहे, असं केंद्रीय माहिती आयोगानं म्हटलं आहे. माहिती आयोगाच्या या नव्या निर्देशांमुळे नागरिक आता थेट मंत्र्यांना माहिती अधिकाराखाली प्रश्न विचारू शकतील आणि त्याला मंत्र्यांच्या कार्यालयातील माहिती अधिकारी उत्तर देईल. त्यासाठी मंत्र्यांना आवश्यक सर्व सहाय्य पुरवण्याची जोरदार शिफारस माहिती आयोग केंद्र आणि राज्य सरकारांना करणार असल्याचं माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी सांगितलं. तसंच मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेण्याऐवजी पारदर्शकतेची शपथ घेतली तर माहिती अधिकाराच्या कायद्याचं योग्य पालन होईल, असं ते म्हणाले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना माहिती लपवल्यास किंवा असत्य माहिती नमूद करणाऱ्या उमेदवाराला 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगानं तयार केला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सईद नसीम अहमद झैदी यांनी दिली. हैदराबाद इथं निवडणूक आणि राजकीय सुधारणांबाबत आयोजित 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राजकीय पक्षांना होत असलेल्या निधीच्या पुरवठ्यावर नियंत्रण आणण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. तसंच पेड न्यूज हा गुन्हा समजून उमेदवाराला 2 वर्षांची शिक्षा मिळावी, असंही झैदी यांनी सांगितलं. 85 कोटींपैकी 23 कोटी मतदारांकडे आधार ओळखपत्र असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आपल्या देशात दरवर्षी रस्ते अपघातांची संख्या 5 लाख असून त्यामुळे 3 लाख लोकांना शारीरिक अपंगत्व येतं. अशा अपघातग्रस्तांना अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या माध्यमातून नक्कीच नवसंजीवनी मिळू शकेल यात शंका नाही. मात्र यासाठी नागरिकांनी मरणोत्तर अवयवदान निश्चित करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. अवयवदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं नागपूरमध्ये आयोजित अवयव प्रत्यारोपण आणि जनजागृती कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते काल बोलत होते. अपघात प्रवण स्थळांची सुधारणा करण्याचं काम केंद्रीय परिवहन मंत्रालयानं हाती घेतलं असल्याची माहिती त्यांनी दिली. नवीन वाहन परवाना देताना चालकाच्या रक्तगटाची नोंदणी अनिवार्य करण्यात येणार असून तशी तरतूदही मोटार वाहन कायद्यामध्ये करणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. यावेळी अवयवदानाविषयी माहिती आणि अवयव प्रत्यारोपणाविषयीच्या प्रक्रियेसंबंधीची माहिती नागरिकांना सहजरित्या उपलब्ध करून देणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. पाणी टंचाई आणि दुष्काळासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून हलगर्जी होत असेल तर त्यावर सरकार कडक कारवाई करेल असा इशारा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
या संदर्भात बुलडाणा जिल्ह्यातल्या 2 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश त्यांनी दिले आहेत। बुलडाणा इथं काल त्यांनी पाणी टंचाई आणि दुष्काळासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीला खामगावचे तहसीलदार आकाश लिगाडे गैरहजर होते, तर वाटणी पत्रासंदर्भात रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तीला 2% मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करणारे खामगाव इथले दुय्यम निबंधक BK कणसे या दोघा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। 30 लाख लोकांसाठी रोजगार निर्मितीच्या नावाखाली राज्यातलं सरकार कर्जबुडव्यांना आणि काळ्या पैशाला संरक्षण देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल कराड इथं पत्रकार परिषदेत केला। यंदा राज्याला सर्वात भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे। अजूनही उन्हाळ्याचे 4 महिने जायचे आहेत। या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आवश्यक ती पकड प्रशासनावर नाही, यावरून हे राज्य सरकार कमी पडत असल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली। लातूरमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असून काल पाण्याचे 25 टँकर पोलीस बंदोबस्तात दाखल झाले आहेत। पाण्यासाठी लोक काहीही करतील याची आम्हाला गंभीर चिंता आहे, मात्र सरकार याबाबत गंभीर नसल्याचा टोला चव्हाण यांनी यावेळी लगावला। जमिनीची धूप थांबवली तसंच जमिनीचा कस लक्षात घेऊन शेती उत्पादन घेतल्यास पडणारा पाऊस पुरेसा होईल, पण त्याआधी विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेणं गरजेचं असल्याचं मत राज्य दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर HM देसरडा यांनी व्यक्त केलं। दुष्काळाचं स्वरूप आणि निर्मूलनाचा कृती कार्यक्रम या विषयावर देसरडा यांचं काल पुण्यात व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। दुष्काळी तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा नियोजनात्मक उपयोग करून पायथा ते माथा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, मात्र केवळ ऊसाचं पीक नजरेसमोर ठेवूनच पीक व्यवस्थापन केलं जातं अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। मुंबई, नाशिक, पुणे या शहरांना जेवढं पाणी मिळतं तेवढं पाणी राज्यातल्या इतर भागातल्या जनतेला पिण्यासाठी मिळत नाही, कारण हे पाणी ते ऊस लागवडीवर खर्च करतात। स्थित्यंतरं सतत होतच असतात, पण विकासाच्या नावे चालू असलेली लूट थांबवली पाहिजे। भूगर्भातली जलबँक लुटली जात आहे असंही ते यावेळी म्हणाले। शेतकऱ्याला पाणी आणि वीज देण्याला राज्य सरकारचं प्राधान्य आहे। त्याचाच एक भाग म्हणून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बंधाऱ्यांच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांपर्यंत ऐन उन्हाळ्यात पाणी पोहोचू शकलं आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। जामनेर तालुक्यातल्या वाघूर धरणातल्या बंधाऱ्यांचं जलपूजन महाजन यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या कांग, सुकी, सोनद, सूर आणि वाघूर या नद्यांमध्ये 95 बंधारे बांधण्याचं काम सुरू आहे। त्यापैकी 40 बंधारे बांधून तयार आहेत। त्यातल्या कांग नदीवर बांधण्यात आलेला बंधारा पूर्ण भरला आहे। पाण्याचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शासनाकडून होत असलेल्या प्रयत्नाचाच भाग म्हणून 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत पनवेल जवळच्या खांदेश्वर इथं शेतकऱ्यांसाठी 2 दिवसांचं भव्य धान्य महोत्सव खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांना आपल्या शेतातला माल थेट ग्राहकांना विकायला एक सुवर्णसंधी प्राप्त करून देण्याच्या उद्देशानं आयोजित या मेळाव्याचं प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। नेहमी दलालांमार्फत माल विकल्यामुळे आर्थिक नुकसान सहन कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना अशा प्रदर्शन आणि विक्रीमुळे चांगलाच नफा मिळत असल्याचं चित्र दिसत आहे। तसंच ताजा आणि स्वस्त माल मिळत असल्यामुळे ग्राहकांचीही महोत्सवाला झुंबड दिसत आहे। यावेळी सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, चारा उत्पादन, शेतीपूरक व्यवसाय, रोगनियंत्रण अशा विविध विषयांवरही कृषी अधिकारी मार्गदर्शन करत आहेत। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील नरोत्तम पाटील या शेतकऱ्यांना आपल्या शेतात केवळ जैविक खतांचा वापर करून विषाणूरहित कृषी उत्पादन घेण्याची किमया करून दाखवली आहे। महागडी रासायनिक खतं आणि विविध फवारणी औषधांचा वापर करून शेती करणं सध्याच्या काळात शेतकऱ्यांना परवडेनासं झालं आहे। शेतात रासायनिक खताचा वापर केला तर जमिनीचा पोत खालावत आहे। अन्नधान्य, भाजीपाला, फळं विषयुक्त होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे। या दुहेरी कत्रीत सापडलाय सध्याचा सामान्य शेतकरी। या सर्व समस्यांवर मात करत याला पर्याय उपलब्ध करून दिलाय तो नंदुरबार जिल्ह्यातल्या ब्राह्मणपुरी गावच्या नरोत्तम पाटील या शेतकऱ्यानं। पाटील यांनी 1997 पासून उत्तम दर्जाचं शेणखत तयार करून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली। मागील 2 वर्षांपासून एक विशिष्ट प्रकारचं जैविक मिश्रण तयार करून त्याचा ते खत म्हणून वापर करतात। या जैविक मिश्रणाचा वापर करून त्यांनी केळी, पपई, गहू या पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं आहे।
स्लरी तयार करण्यासाठी 10 किलो गूळ, 10 किलो बेसन, चण्याचे बेसन, 70 ते 80 किलो गोमूत्र, 70-80 किलो गाईचं शेण याचं मिश्रण तयार करून या फिल्टर टँकमध्ये टाकतो आणि ते 5 दिवसामध्ये तयार ड्रीप वाटे जाणारं असं मटेरियल आपल्याला मिळतं. जैविक शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पाटील यांनी तात्यासाहेब इंदासदाजी पाटील फळ बागायतदार सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे जैविक मिश्रण इतर शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून दिला आहे. पाटील यांचा जैविक शेती उपक्रम दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल यात शंका नाही. आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी विदर्भाला सापत्न वागणूक दिल्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे असं मत कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी काल वाशिम इथं व्यक्त केलं. कारंजा इथं आयोजित केलेल्या युवा शेतकरी परिषदेत जावंधिया यांनी सरकारच्या उदासीनतेवर टीका केली. शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रयत्नात असलेलं सरकार दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचं ते म्हणाले. विदर्भातल्या शेतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या तरुण पिढीनं जिद्दीनं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. परिषदेत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर तसंच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. केंद्र सरकारच्या पशुविमा योजनेनं शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक आपत्तीत जनावरं दगावली तर हा पशुविमा त्यांना आधार ठरणार आहे. बीड जिल्ह्यातही याला चांगला प्रतिसाद मिळतोय. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ, वीज यासह अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचं पशुधन धोक्यात येतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला तर आता त्यांना पशुविमा मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं राज्यात पशुविमा सुरू करण्यात आला आहे. सध्या या पशुविमा योजनेची अंमलबजावणी बीड जिल्हा परिषदेकडूनही केली जाते. पशुधन विकास अधिकारी आणि चिकित्सक याची अंमलबजावणी करत आहेत. या विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या किमतीच्या काही टक्के रक्कम भरून विमा उतरवून घ्यायचा आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखालील अल्प उत्पन्न गटातील शेतकरी, पशुपालकांसाठी 30% तर खुल्या वर्गातील शेतकऱ्यांना 50% रक्कम भरून विमा उतरवला जात आहे. यामध्ये सर्व लहान मोठ्या जनावरांचा समावेश आहे. फक्त गाय आणि म्हैस यांच्यासाठी विमा होता, तर आता घोडा, खेचर, कोंबडी, बकरी शेळी या सगळ्याच जनावरांवर विमा उतरण्याचे धोरण आहे. पशु विमा योजनेमुळे बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जनतेला याच्यापासून थोडंसं समाधान लाभणार आहे आणि पैशाची पण मदत होणार. पशुधन विमा जे आहे 100% लोकांनी करावं असं आमचं म्हणणं आहे. कारण 4-8 दिवसापूर्वीच इकडं या परिसरात अवकाळी पावसामुळे नुकसान सुद्धा झालेले आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जनावरं सध्या चारा छावणीच्या दावणीला आहेत. त्या ठिकाणी अस्थायी स्वरूपातील निवारा असल्यानं संसर्ग रोग होऊ शकतात. अशासाठी ही विमा योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. बीड जिल्ह्यातील छावण्यांमध्ये या संदर्भात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं जात आहे. तर जोखीम नको म्हणून आता पशुपालक विमा उतरवून घेत आहेत. लातूर इथल्या श्री सिद्धेश्वर रामेश्वर देवस्थानच्या वतीनं काल लातूरात पशुप्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. याचा शुभारंभ आमदार अमित देशमुख यांनी केला. या प्रदर्शनातील 186 पशूंपैकी देवणी आणि लाल कंधारी जातीच्या गायी आणि वळूंची संख्या मोठी होती. यावेळी उत्कृष्ट पशु म्हणून नारायण खरात यांच्या 4 दाती वळूंची निवड करण्यात आली. प्रदर्शनात विविध जातींच्या म्हशी, कोंबड्या तसंच घोड्यांचाही समावेश होता. उत्कृष्ट पशुपालकांचा खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या हस्ते चांदीचा रथ देऊन सत्कार करण्यात आला. तर बाजार समितीतर्फे पशुपालकांसाठी आवश्यक अशा विविध योजनांची तसंच सेंद्रिय खत आणि चारा निर्मितीची माहितीही देण्यात आली. गावात ग्रामपंचायतीच्या मालकीची स्थायी आणि जंगम मालमत्ता निर्माण करण्यासाठी नरेगा अंतर्गत भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्र बांधण्याची योजना अंमलात आणली जात आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेनं राज्यात सर्वाधिक भवनांची उभारणी करून आघाडी घेतली आहे.
राज्यात नरेगा अंतर्गत 930 कामं मंजूर झाली असून नंदुरबार जिल्ह्यातच 313 कामं मंजूर होऊन 293 कामं सुरू आहेत. यापैकी 151 कामं पूर्ण झाली आहेत. ही कामं मार्च 2016पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला आहे. जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात 34, नवापूरमध्ये 39, शहादात 25 तर तळोदा तालुक्यात 23 तसंच अक्कलकुवा तालुक्यात 30 भवनांचं काम पूर्ण होऊन गावकरी त्यांचा वापर करत आहेत. कुठलेही कार्यक्रम असले ते आम्ही या भवनाचा उपयोग करतो. आता आम्ही ग्रामपंचायतचं कार्यालय सुद्धा याचाच वापर करतोय. गावाच्या लोकांनी स्वतः नरेगामध्ये काम करून हे काम पूर्ण केले असल्यामुळे त्यांना या कामाविषयी अतिशय चांगली आस्था आहे. मानवी हक्क संरक्षण कायद्याबाबत समाजात जागृती व्हावी, या कायद्याची माहिती लोकांना व्हावी यासाठी पुण्यात आजपासून जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेतर्फे हाती घेण्यात आलेल्या या अभियानाचं उद्घाटन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झालं. सध्या अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार केले जातात, समाजाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडतात. अशा घटनांचं प्रमाण कमी व्हावं असाही यामागचा हेतू आहे. शहरात ठिकठिकाणी मानवी हक्क संरक्षणाबाबत जनजागृती केली जाणार आहे. आज कुठेतरी वैफल्यग्रस्त झालेली काही मंडळी किंवा चुकीचा विचार मनात बाळगणारी समाजकंटक चुकीच्या पद्धतीने महिलांवर अत्याचार करत आहेत. कुठेतरी महिलांना वेगवेगळ्या अत्याचारांना सामोरं जावं लागत आहे आणि त्याच्यासाठी जी काही वाचा फोडायची ती वाचा फोडण्यासाठी ह्या ह्युमन राईट्सच्या संघटनेच्या माध्यमातून ही मंडळी काम करायला निघालेली आहेत. वैद्यकीय हलगर्जीपणाच्या सध्याच्या वाढत्या प्रकरणांमागची कारणं जाणून घेण्यासाठी मुंबईत काल 8वा वार्षिक वैद्यकीय कायदेविषयक आढावा हा कार्यक्रम झाला. देशातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या कायदेविषयक वातावरणाचा आढावा घेणं तसंच या क्षेत्रातल्या गैरप्रकारांची तुलनात्मक आकडेवारी जाणून घेणं हाही यामागचा उद्देश आहे. 2015 या वर्षात वैद्यकीय क्षेत्रातल्या हलगर्जीपणाबाबत न्यायालयानं दिलेल्या निकालांबाबतही यावेळी चर्चा झाली. मुंबईसह कोलकाता, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्येही वैद्यकीय क्षेत्रातला कायदेविषयक आढावा घेतला जात आहे. राज्यातल्या बोगस डॉक्टरांसंदर्भात राज्य सरकारनं जिल्हा स्तरावर समित्या नेमल्याची माहिती डॉक्टर प्रवीण शेनगारे यांनी यावेळी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्रकुमार बाजपेयी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाजप सेना युतीचं सरकार कामगारांच्या प्रश्नांबाबत उदासीन असून केवळ उद्योगधंद्यांसाठी काम करणारं सरकार असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. राष्ट्रीय मजदूर संघानं पुण्यात आयोजित केलेल्या घरगुती कामगार पेन्शन परिषदेत ते काल बोलत होते. एकीकडे उद्योगपतींसाठी पायघड्या घातल्या जात असताना दुसरीकडे कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. काँग्रेसनं घरगुती महिला कामगारांसाठी सुरू केलेली पेन्शन तसंच इतर योजना सध्याच्या सरकारनं बंद केल्याचा आरोप करताना त्यांनी घरगुती महिला कामगारांच्या रक्षणासाठी काँग्रेस पुढाकार घेईल असं यावेळी सांगितलं. राष्ट्रवादाच्या आड येणाऱ्या जाती व्यवस्थेला नष्ट करण्याच्या उद्देशानं येत्या 3 एप्रिलला नागपूर इथं जातीअंत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काल नागपुरात दिली. या परिषदेत जातीअंताकडून राष्ट्रवादाकडे या घोषणेच्या सामाजिक धर्माची संकल्पना मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी वार्तालापात सांगितलं. पूर्वी सर्वांना जातीधर्माचं स्वातंत्र्य होतं, पण सध्याचं सरकार लोकांवर बंधनं निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. अफजल गुरुला फाशी देणं चुकीचं होतं, तसंच मनुस्मृतीचं दहन करणंही चुकीचं आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. जातीअंत परिषदेत भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, लाल निशाण पक्ष आणि आदिम संघटना सहभागी होणार असल्याचं ॲडव्होकेट आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी इथं नाथपंथीयांच्या कानिफनाथ यात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. यावेळी प्रत्येक घरातून 5 गोवऱ्या गोळा करून संपूर्ण गावाची एकत्रित होळी म्हणजेच भट्टीचा सण साजरा होतो. दरवर्षी होळीच्या सणापूर्वी कानिफनाथांच्या मंदिरासमोर सुरू होणारा हा यात्रोत्सव रंगपंचमीपर्यंत चालतो. या उत्सवादरम्यान होणाऱ्या होळीच्या सणाचा मान गोपाळ समाजाला दिला जातो. यंदा या उत्सवासाठी कानिफनाथांच्या भक्तांनी मढी इथं मोठी गर्दी केली असून महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमधले भक्तही इथं दरवर्षी हजेरी लावतात. नाशिकमध्ये कालपासून अंधांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत 60हून अधिक अंध बुद्धिबळ खेळाडू सहभागी झाले आहेत.
बुद्धिबळ हा असा खेळ आहे जो अंध आणि डोळस दोघांना खेळता येत असून बुद्धीचा कस लावून या खेळात अंधांनी प्रावीण्य मिळवलं आहे, असं मत ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अरुण कारसकर यांनी व्यक्त केलं. अलेक्झांडर आणि शिरीष पाटील यांच्या हस्ते 3 फेऱ्यांचा सामना खेळून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. आणि आता हवामान. उत्तर भारतात काल अनेक ठिकाणी पाऊस पडला तर काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी झाली. यामुळे इथल्या तापमानात 5 ते 7 अंश सेल्सिअसनं घट झाली असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तिन्ही ठिकाणी हिमस्खलनाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर आणि आसपासच्या परिसरात काल जोरदार पाऊस झाला. शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. न्यायालयातल्या दीर्घकाळ प्रलंबित खटल्यांबद्दल चिंता व्यक्त करतानाच न्यायाधीशांची मंजूर पदं लवकरात लवकर भरण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच संमत होईल, केंद्रीय वित्तमंत्र्यांना आशा. माहितीच्या अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं मंत्र्यांची जबाबदारी, केंद्रीय माहिती आयोग. उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवणाऱ्या उमेदवाराला 2 वर्ष कारावासाची शिक्षा देण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव. अपघातग्रस्तांना नवसंजीवनी मिळावी यासाठी मरणोत्तर अवयवदान करण्याचं नितीन गडकरी यांचं नागरिकांना आवाहन. आणि दुष्काळासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्यास कडक कारवाई करण्याचा एकनाथ खडसे यांचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.